इथं डेथला फेस्टिवल मध्ये बनवतात भाई, एकदम राम नाम सत्य हे आणि एकदम थाटात माटात, कारण की मोक्ष आहे ना भाई डायरेक्ट. इकडे एकदम बोला बोला. ओम नमः पार्वती पते हर हर महादेव. तर गाईज आम्ही आहोत आता काशी विश्वनाथ मध्ये, आणि तुम्ही ना आम्हाला काल आम्ही कसे निघलो ते तुम्ही आता बघा. चलो बाय बाय. परशुनाथ काशी विश्वनाथ. चलो. हसतं पण डोळ्यात त्याच्या पाणी आहे बिचाराच्या. मनात दुःख कोसतंय, मग दुःखाचा डोंगर. ये नाही यार, चौकाचे तुकडे दाखवा. महादेव. निघलो गाईज आम्ही ट्रिपला आता. सोमवार पासून तुम्हाला स्टोऱ्या वगैरे सगळ्या दिसतील बघायला. ब्लॉग पण सोमवार, अरे संडे. संडेला आपण रात्री पोहोचणार. अरे मित्रा उद्या रात्री पोहोचतो ना आपण. उद्या संडे आहे भाई, आज शनिवार आहे. बरोबर. उद्या रात्री दर्शन, उद्या रात्री दर्शन नाही आपल्या 12 नंतर सोमवार चालू होतो ना. 30 तासाचा प्रवास आहे काय. 36 बढिया घे. आवड घे, आवड घे, आवड घे. मी क्लिअर हिशोब सांगतो. 11:30 to 11:30 किती झाले उद्या रात्री. अरे तू तर मंद बुद्धी आहे. चुप. चलो बाय बाय. आठवणी भाई 8 दिवस. चलो चलो बाय 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 बाय. चला बघून झाला तुम्हाला समजलं. आम्ही ट्रेनला बसलो आणि आता इथे रात्री 2 वाजता पोहोचलो रूमवर. आणि 2 वाजता पोहोचून हे बघा आता वाजलेलं आहे 4. कंटिन्यू पोरं झोपली नाही भाई. मस्त की रेडबुल हेल्थ बिल पिऊन एकदम स्ट्रॉंग एनर्जी मध्ये. आणि माझा तर हा 8वा ज्योतिर्लिंग आहे. 9वा माझा हा 9वा ज्योतिर्लिंग आहे. आणि बाकी लोक पण आहेत ज्योतिर्लिंग वगैरे करायला आता. तर बाकी आता निघतो आणि मग भाई पुढे बोलू आपण. पहिला दर्शनाला पहिलं जायचं. 3ला जायचा होता पण आता 4 वाजले. नाही 3ला निघायचा होता बट आता 4 वाजले. बट ठीक आहे. आमची रूम वगैरे एकदम भाई तुम्हाला ना मी थोडे अपडेट देत. तुम्हाला ना थोडे अपडेट देत जातो मी. आम्ही म्हणजे ना यार एकतर मस्जिदचा आवाज येतोय आणि कुत्रे वागताय. कसं स्टार्ट करू, कुठनं स्टार्ट करू मला काही समजत नाही. आता पहिलं तर आम्ही निघलो दर्शनाला. 4:30 वाजले, लेट झालंय. आणि बघू आता किती वाजेपर्यंत दर्शन होते आणि कसं काय सांगतो तुम्हाला. आम्ही किती दिवस आलोय. आम्ही आलोय 5 दिवस प्रॉपर. काशी आहे, काशी विश्वनाथ ज्योतिर्लिंग आहे. त्याच्यानंतर मग प्रयागराज आहे आणि राम मंदिर आहे. राम मंदिर नंतर आहे आग्रा आणि मग त्याच्यानंतर आहे लास्टला वृंदावन मथुरा. आता असा फिरायचा प्लॅन प्रॉपर झालेला आहे. ब्लॉग्स येत राहतील आणि कॉन्टेंट पण येत राहील. काशीला आज उद्या आहे आम्ही. आणि ब्लॉग काल भैरव आहे आणि गणपती आहे. गणपती आहे ना जोशी. काल भैरव गणपती आहे. बघतो नंतर बोलू जरा. तर नॅनू भाई तुझा कितवा ज्योतिर्लिंग आहे? तिसरा. सोम्या तुझा? दुसरा. 6वा. आणि अचानक मध्ये आम्ही प्लॅनिंग नाही केलेली आहे. 1 महिना अगोदर पूर्ण प्रॉपर प्लॅनिंग करून आलोय. बनारस फिरायला, काशी फिरायला जी मजा आहे ना. दर्शन झालं ना एकदा तर कसं निवांत बोलू शकतो आपण, तुम्ही पण मी पण. आणि मजा आहे. आता आम्हाला सध्या चौघच आहेत. वर्षाची दुसरी ट्रिप आहे मोठी. आपण तर मित्रांसोबत पहिल्यांदा. अरे भाई आम्ही ये चौघ एकदम क्लोज फ्रेंड्स. पहिल्यांदा आम्ही काही समजत नाही इकडं आम्हाला. लफडी थोडी झालेली आहेत. बघा मी वाईब विथ यशींचे व्लॉगचा सहकार्य घेऊन आलेलो. चल बघ जोशी पकड. और आगे लगेगा क्या? तर भाई पर्ची निघलेली चौघांच्या नावाची. आम्ही तिकीट आता पैसे भरले.
जय पाटीलने घेतलेला मस्तपैकी व्हिडिओ काढायला मोबाईल, नंतर केला जप्त. बोलतात की लॉकरमध्ये ठेवून या. भाई दर्शन झालेलं आहे. दर्शन सक्सेस. दर्शनाला काय नाही एकदम मस्त. टिकली नाही लावली पण आमचं दर्शन 15 मिनिटात झालं. आम्ही VIP ने आलो आणि लगेच मग आतमध्ये पण आम्ही पैसे दिले का माणसाला आणि एक 10 मिनिटात त्यांनी दर्शन दिलेलं आहे. आणि मागं आहे काशी विश्वनाथ मंदिर इथं आतमध्ये. आणि आतमध्ये बिलकुल मोबाईल अलाउड काय नाही. आता आम्हाला करायचं आहे, काय करायचं आहे, काळ भैरव आणि बडे गणपती करतो आणि मग बघायचं ते संध्याकाळी. अच्छा मग हे देऊन करतो आणि मग तुम्हाला बोलतो पटापट. हा बोटिंग पण करायचे, घाट पण फिरायचे आहे. कारण हे बघ तिकडे ना फॅन चालू, तिथं हवा खाऊ मस्त पैकी. हा चला टाइम होतो. टाइम मॅनेजमेंट जाम इम्पॉर्टंट आहे भाई. तीर्थयात्रेला टाइम मॅनेजमेंट कॉला गेला दिसतो यार जाम. झोप बी पूर्ण नाही. ही बघा ही अशी VIP लाईन आहे इकडनं. ही सगळी आहे जी VIP लाईन आहे. हे तिकीटनं आपण चालत ही अख्खी VIP ची लाईन आहे गाइस. मित्रांनो असेच हिंडतोय बनारस के गलिया. यही तो घूमने की मजा है बनारस में. नॅनूला जरा ॲटिट्यूड आला कारण त्यांनी एक गल्लीचा रस्ता विचारला ना, तो बोलला इकडनं हा. अरे आणि पहिला माझी तर तारीफ कर. पहिला कोणी काय भाई तू तर आमचा हे आहे, काय बोलतात त्याला, काय बोलतात, लीडर आहे तो आमचा. अरे सोम्या ए त्या असं तर ना भाई. पहिली गोष्ट ना पुरुषोत्तम महिना चालू आहे म्हणजे अधिक मास. आम्ही लहानपणापासून उपास लागले ना. काल भैरव शॉर्टकट विचारतो कारण की चालायची कॅपॅसिटी नाही. त्यामुळे शॉर्टकट विचारून बनारस एक्सप्लोर करता हा टॉपिक होता पुरुषोत्तम महिन्यावर. पुरुषोत्तमचा महिना चालू आहे आणि त्यामुळे आम्ही काशीची ट्रिप काढलेली आहे. नाही ऊन बघितला नाही पाऊस बघितला, फक्त काशीला देवाला बघितला. फक्त देवाचा बोलावा आला, देवानी बोलवलाय भाई, आम्ही नाही आलो. तर आलो भाई. जास्त काय डीप विषय नाही. देवासोबत कॉन्टॅक्ट पाहिजे तर आपण कुठे पण जाऊ शकतो. पण आमची फक्त काशीची ट्रिप नाही आहे. अरे मी त्याला बोललो ना भाई, पूर्ण तीर्थ ट्रिप काढली आम्ही. काय सोम्या, काशी झाला, वृंदावन झाला, नंतर आम्ही कान्हाला भेटायला पण जाणार. मथुरा झाला आणि राम मंदिर झाला. राम मंदिर झाला, प्रयागराज. इधर लेफ्ट मारू ना. थँक्यू बॉस. नॅनोची साची टाईट आहे भाई. वाचलेले आहेत 7. चलो काही जो मणिकर्णिका द्वार आहे इकडनं. आणि इथं लागलेली आहे आग. आणि ज्या अशी आग लागले एकदम भपकारा. आम्हाला वाटलं काही मणिकर्णिका काय बोलतोस अरे यार. गली बघ ना भाई, बनारस की गली है तो देख जोशी. तू बन जा गली बनारस की मैं शामत को. 80 घाट फिरायचंय आता काल भैरव झाल्यावर आणि मग रूमवर जाऊन झोपायचंय. मेन मुवमेंट मणिकर्णिका घाट. अजून बरेच काही घाट असतील. थांब जरा फोटो काढतो मी एक. नको चल नंतर काढू. ही गल्ली सोडली लगेच मित्र. ही गल्ली हीच बनारसची मेन खासियत आहे. जुना बनारस बोलतात ना, जुना बनारस. गलियों में बसा आहे तो योच आहे भाई. काय बोलते नॅनू. हा मेन घाटाच्या इकडच्या गल्ल्यात राहून गेलो. हा ये तर म्हणजे काल भैरवच्या गल्ल्यात मेन. तुम्ही घाटांना जाताना जो मेन आहे ना तिथे मेन फिरण्यासारखं आहे. बघा भाई भरपूर स्कॅम आहे, भरपूर. म्हणजे एवढा तुम्हाला पकडणार हे ते पैसे बिसे तर ते मी थोडं नंतर बोलेन. हे बघ इकडे दिसला काल भैरव मंदिर. बघा काल भैरवला घ्यायचा 100चा सामान. 100च्या सामानमध्ये असे माणसं वगैरे भेटतात. ते जास्त पैसे बोलतात पण आपण त्यांना ॲडजस्ट करायला 100-150 मध्ये वगैरे होतो विषय. फक्त बोलता आला पाहिजे बस. एक्झिट उधर से रहेगा. तर 1-2 तासाच्या पेक्षा 5-10 मिनिटात दर्शन.
100-200 जातात. काय बोलतो नानू? तो घाबरलाय तो पुलिस को व्हिडिओ मत दिखाना मेरा. नहीं पुलिस को नहीं जाएगा. गाईज असंच खेळत काल भैरव झाला. आता आलोय ना तर मित्राला गणपतीच्या हातात एक कलम असते आणि एक सहीचं पेन असतो. सही सही नाही रे मोराच्या पिसाचा पंख असेल मी. आपण काशीमध्ये आलोय ना. काशीमध्ये आता ना तो नोट करतो आपला काय यो बंदा काशीमध्ये आलाय म्हणजे इकडे आवाजच ना. खऱ्या मनाने भावना घेऊन जायचं त्याच पोचतात मित्रांनो. हार पोचतोय ना काय घेतलेला सगळं पोचतो. बरोबर. आता आपण एवढं घेऊन गेलो काय पोचलाच नाही मित्र. आपलीच फक्त मनाची एक भावना असते. पोचतो तसा बाप रे एका दिवसात फरक पडलाय. पोरं वापस रेडी झालेले आहेत जायला. चाललो साईड सीन करायला काशीचे. ठीक आहे चाललेलो आहोत आम्ही आता 8 वाजता रूमवर आलो. दर्शन वगैरे करून 26 तास ट्रॅव्हलिंग नॉनस्टॉप आणि हे सकाळचे एक 7 तास. ती झोप नाही 30 घंटे आणि मग येऊन आम्ही झोपलो. मग आता वापस आम्ही 4:30-5 ला बाहेर पडतो कारण की ऊन आहे ना त्याच्यामुळे आम्ही दुपारी आणि सकाळी फिरणं एकदम अवॉइड केलेलं आहे. तर ऑटोवाल्याने आम्हाला इथं सोडलंय शिवालय घाट. आता इथं बोटिंग थोडी रिजनेबल प्राइस मध्ये भेटते आणि बाकी तुम्ही जरा फेमस घाट वगैरे तर तिकडनं तुम्हाला पर्सनल जर बोट करायची आहे तर ती महाग भेटते. यूट्यूबर आहे 7,000 आपको 80 से मणिकर्णिका घाट राउंड करा देगा आपको. ठीक है 40 घाट राउंड करा के आपको लेकर आएगा. आप बोलेगा तो मंदिर वाले घाट पे ड्रॉप कर देगा. ठीक आहे. और अंकल ने एकदम रिजनेबल रेट से रिजनेबल दिया आहे. लोक बाई पैसे देतात थोडा कमी मध्ये करून घ्या. तुम्ही आले तर त्यांच्याशी बोला. ते डायरेक्ट बोलतात 2,000-3,000 नाही भाई डायरेक्ट पहिला 1,000-1,200 वर या आणि थोडा येडा बनवायला पण शिकायचा. इव्हन आपल्याला येडा बनवतात आपण पण शाने असलं पाहिजे का आपण पण त्यांना हा बाबा आम लोक पहिला आके गए इतना ये वो मग ते बरोबर येतात. आता आणि जे काही गोष्ट असेल ती एकदाच बोलून घ्यायची पैशांची. 10 वेळा ती करून नाही घ्यायचा. 80 घाट आहेत पूर्ण आणि 80 म्हणजे काही 80 नाही. 80 म्हणजे जी घाट तिकडनं स्टार्ट होतात ते नमो घाटपर्यंत जेवढे घाट आहेत ना त्यांची लाईन म्हणजे काशीची ही अशी लाईन आहे ती म्हणजे अशामध्ये जाते. कशामध्ये एक तलवारीच्या शेपमध्ये आहे म्हणून त्याला 80 घाट असं बोलतात. हा भाई एकदम चुम्मावाला स्वाद आला. चुम्मावाला स्वाद. कुल्हड चहा मस्त एन्जॉय करत आहोत आम्ही आणि यांचे फोटो काही संपत नाही भाई. दिसले का हात दिसले का ते बघ तो हात आहे ना तो नमो घाट आहे भाई. आणि आता बोटची परिक्रमा चालू झालेली आहे. ऊन नाही एवढा पण गरमी आहे यार. आता थोडा 7:30-7च्या नंतर थंडी चालू आहे. पानी सूखा नहीं है. पानी नीचे होता है ना. समय हात देशील का नाही ना. ये रे बाबा आओ रे जल्दी आओ ठीक से आओ. जैकेट सारे लोग पहनेंगे. गाना बोलू का काका तुम्ही. तशी तो नको नैनो के घाट. हे बघा यो कुठला घाट आहे. निषादराज घाट जैन घाट. एकदम मस्त आहे भाई. मस्त आहे. काशी यार काशी फिरण्यासारखं आहे भाई. मस्त 2 दिवस काढून या. प्रायव्हेट बोट करा. बघा काही जे असे घाट आहेत सगळे. आता ऊन गेलाय म्हणून दाखवतोय मी कारण की ऊन नाही ना तर बरोबर दिसत नाही. ऊन आहे तर तुटलेला ना तेव्हा दिल्ली बनवलेली. तेव्हा काशी भाई फिर से बोलो वो आले होलकर इंदौर की रानी का जिन्होंने विश्वनाथ मंदिर का निर्माण किया उनका घाट है ये. जिसने विश्वनाथ मंदिर की स्थापना की. इसके बगल में दशाश्वमेध घाट है. यहाँ पे ब्रह्मा जी ने अश्वमेध यज्ञ किए थे 10 घोड़ों के साथ. मैन गंगा आरती यहीं पे होता है. मेन गंगा आरती गर्दी बघ एवढी जोशी. आतापासून लोक सिटअप. ये गेट नंबर 2 आहे मणिकर. जो गेट नंबर 2 आहे भाई काशी विश्वनाथचा. इकडनं गेट नंबर 2 आणि याच्याच बाजूला आता मणिकर्णिका घाट आहे.
चलो भाई मणिकर्णिका घाट आ गए हैं. कोणाला स्टोरी माहिती नसेल तर नीट ऐका तो काय बोलेल. ये मणिकर्णिका घाट है. यहाँ पे जब बाबा भोलेनाथ और माता पार्वती जब सृष्टि का भ्रमण करते करते यहाँ पे आए तो उनका स्नान करने का मन किया तो वो बाबा विष्णु जी से बोले कि हमारा स्नान करने का मन कर रहा है. तो विष्णु जी अपने शक्ति से वहाँ पे चक्रलिंग कुंड बनाए. उसी कुंड में माता पार्वती बाबा भोलेनाथ एक साथ 2 लोग स्नान किए. माता पार्वती के कान का कुंडल बाबा भोलेनाथ का सर का मणि गिरा था यहाँ पे, इसलिए इस घाट का नाम मणिकर्णिका घाट नाम पड़ा है. और अग्नि न विजने का कारण अग्नि यहाँ पे कभी नहीं बुझता है. मणि और कंका जब नहीं मिला होगा तो क्रोधित होकर श्राप देते हैं. जिस तरह आग जल रही है इस तरह कि यहाँ पर भी आग जलेगा. म्हणजे भोलेनाथने श्राप दिलेला आहे का जेवढा मी आगमध्ये तापलो तर तेवढा आग जलेगा. जब सारे देवगण आए नहीं मिले, विष्णु भगवान है कछुआ का रूप लेकर धारण करके वो मणि और कूर्मा कंका अवतार खोज कूर्मा चला है. अवतार. ओम नमः शिवाय. काशी विश्वनाथ महाराज की जय. माता पार्वती की जय. विषय भाई विषय गंभीर विषय. कसा विषय होता प्रेतचा. इथं म्हणजे नॉर्मल विषय भाई. इथे एक माणूस म्हणजे मेल्यावर समोर आहे म्हणजे हॉटेल आहे तिकडे जेवतात भाई. तो व्ह्यू आहे. इथे म्हणजे डेथ एक फेस्टिवल आहे असा दुःख म्हणून सेलिब्रेट नाही करत. हा आणि आम्ही रात्रीच्या वेळेला आता घाट फिरतोय म्हणजे एक्सप्लोअर करतोय थोडा शॉर्ट फॉर्म मध्ये. इथं डेथला फेस्टिवल मध्ये बनवतात भाई. एकदम राम नाम सत्य हे आणि एकदम थाटात माटात, कारण की मोक्ष आहे ना भाई डायरेक्ट. हाँ देखिए अभी बोले ना कशा हरवतोय ना आपण. कसा हरवतोय सोम्याकडे. मजा येते ना चालून भाई. काशी विश्वनाथला एवढा म्हणजे हरवण्याचा प्रकार आहे. आम्ही गल्ली मध्ये गली बहुत देखते हैं. जाम म्हणजे आम्ही गुगल मॅप कन्फ्यूज होते भाई. मी 3-4 वेळा हरवलो. म्हणजे माझ्याकडे तर नव्हता मोबाईल, दुसरीकडे होता, पण 3-4 वेळा हरवलो. आणि ती माणसं पण बोलतात का गुगल मॅपच्या भरोसा नका राहू, आम्हाला विचारा. आणि फायनली इथं बाहेर आलो तर हॉटेल भेटला. आणि हॉटेल पण ना भाई जाम कमी आहे तिकडे. म्हणजे असे चांगले हॉटेल लागला पहिला तिकडं जिथं स्ट्रीट फूड जास्त आहे भाई खायला. पायाची तर लोक अशी हालत झाली विचारू नका. पाय तर माझे दाबतं दमले. ना तुझं. माझ्या पण दाबशील. जाम मोठा आहे रे. थंड आहे क्या बाबा. राज थंड आहे. हा लाईट बंद केले.
सोमनाथ पवार गौमूत्र, कारण की अरे हो ना बाबा, पहिला कपडा तर मार. डोक्यावर मार, पहिला डोक्यावर मार, डोक्यावर मार, डोक्यावर मार, डोक्यावर तर मार, माझ्या तर मार, तुझ्या मारला ना. डोक्यावर मार थोडा. बस बस